हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर MSCET लॉ 5 इयर एक्झाम जे की 30 तारखेला होणार आहे तुमची, तर त्यावरती एक्सपेक्टेड MCQज आपण जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जे की तुम्हाला 30 मार्काला विचारला जातो आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. म्हणजे एकदा तुम्ही जरा बघितला किंवा वाचलात तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकतात. तर असेच क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा एक्झाममध्ये असा नक्कीच फायदा होईल. तर वळूया आपण क्वेश्चनकडे, जास्त टाईम नाही घेणार आपण. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, इसवी सनाची काल गणना कधीपासून सुरू झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर इसवी सन हे काय आहे हे आता आपण एकदा बघून घेऊया. अरबी भाषेतील ईसा म्हणजे येशू या शब्दापासून इसवी हा शब्द तयार झालेला आहे आणि सन म्हणजे वर्ष किंवा साल. इसवी सन हे काल गणना जगभरात वापरली जाते. तर अशा प्रकारे इसवी सनाचं जे आहे शब्दाचं स्थापना झालेली आहे आणि ते कधीपासून सुरू झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा राईट ऑप्शन आहे ऑप्शन क. ख्रिस्तांच्या जन्मांपासून जे आहे इसवी सन हे चालू झालेलं आहे. तर अशा प्रकारे याचा राईट ऑप्शन आहे ख्रिस्तांच्या जन्मापासून इसवी सनाची काल गणना सुरू झालेली आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तर डॅश ही सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. तर सिंधू संस्कृती हे काय आहे हे आधी आपण बघून घेऊया. तर हडप्पा संस्कृती हे जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतीपैकी एक आहे. तर हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती असं म्हणायला हरकत नाही ते. तर त्याची वैशिष्ट्ये काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन अ आहे सुनियोजित नगर रचना. म्हणजे आपण सोप्या भाषेत सांगितलं तर आता कशा आपल्याला सोसायट्या वगैरे आहे, नियोजन पद्धत तिथे पार्किंग वगैरे, त्याच्यानंतर जे काही गार्डन वगैरे आहे, तर अशा प्रकारे ती रचना होती. त्याच्यानंतर विशाल स्नानगृह, त्याच्यानंतर पक्क्या विट्यांचा उपयोग आणि वरील सर्व. तर ऑप्शन ड आहे हे सगळी वैशिष्ट्ये होती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, याचा ऑप्शन वरील सर्व म्हणजे हे सगळी वैशिष्ट्ये सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, सध्या हडप्पा व मोहनजोदडो ही शहरे कुठे आहे. तर कुठे आहे हडप्पा आणि मोहनजोदडो हे शहरांची नावे आहे. तर ते कुठे आहे आत्ता सध्याला ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन अ आहे पाकिस्तान, त्याच्यानंतर भारत, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. तर याचा राईट ऑप्शन आहे ऑप्शन अ, पाकिस्तानमध्ये हे शहरे आहे. म्हणजे सिंधू नदीच्या बाजूलाच हे शहरांचे वगैरे जे आहे ते तिथे खनन वगैरे झालं होतं, त्यामुळे हे जे आपण आत्ताच वैशिष्ट्ये बघितली तर अशा प्रकारे तिथे त्यांना वैशिष्ट्ये सापडली. त्यामुळे मोहनजोदडो आणि हडप्पा जे शहर आहे ते पाकिस्तानमध्ये आहे आत्ता सध्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तर कोठे गौतम बुद्धांचे निर्वाण झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन अ राईट आहे त्याचा, कपिल वस्तू येथे गौतम बुद्धांचे निर्वाण झाले. आणि कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे. ऑप्शन ब राईट आहे कुशीनगर येथे बौद्धांचे निर्वाण झाले होते आणि कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे. येथे गौतम बुद्धांनी त्यांचे मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला क्वेश्चन होता ते. त्याच्यानंतर आहे महावीरांचा जन्म कोठे झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर महावीर हे कोण होते ते आधी आपण एकदा बघून घेऊया. तर भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थ होते आणि भगवान महावीरांचा जन्म सुमारे 2500 वर्षापूर्वी म्हणजे 599 वर्षापूर्वी झालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचा राईट ऑप्शन आहे कुंडग्राम येथे त्यांचा जे आहे त्यांचा जन्म झालेला होता. आणि कुंडग्राम हे
बिहारमधील मुझफ्फर जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तर अशा प्रकारे महावीरांचा जन्म बिहारमधलं जे आहे कुंडग्राम हे गाव आहे आणि मुझफ्फरपूर ते आत्ताचा जिल्हा आहे. तर तेथे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून ते ओळखलं जातो. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन होता आपला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, महावीरांनी सर्व इंद्रियावर विजय मिळवल्यामुळे त्यांना काय म्हटला जातो? तर काय म्हटला जातो त्यांना? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ब राईट ऑप्शन आहे. त्यांना जिनक असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या भाषेतून दिला होता? तर मराठी, हिंदी आणि संस्कृती आणि पाली. तर विद्यार्थी मित्रांनो, राईट ऑप्शन आहे पाली. पाली भाषेत त्यांनी आपला जे आहे उपदेश दिला होता. आणि हे पाली भाषा जे आहे हे भारतीय उपखंडातील इंडो युरोपियन भाषा समूहातील भाषा आहे एक. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन होता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तर कोठे यांनी पृथ्वीराज चौहानचा प्रभाव केला? तर कोणी केलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. मोहन गौरी, मोहम्मद गझनी, सम्राट अकबर, त्याच्यानंतर राजा हुमायूं. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पृथ्वीराज चौहान जे आहे त्यांचा जे कालखंड होता, म्हणजे त्यांनी राज जे आहे 1178 ते 1192 पर्यंत त्यांचा राज होता. त्याच्यानंतर ऑप्शन अ आहे मोहम्मद गौरी यांनी त्यांचा पराभव केलेला होता. तर कोठे केला होता ते पण आपण बघून घेऊया. 1192 मध्ये तराणीच्या दुसऱ्या लढाईत गौरीने पृथ्वीराजचा पराभव केला आणि त्याला थोड्याच वेळात त्यांनी मारलं पण होतं तिथे. तर अशा प्रकारे मोहम्मद गौरी यांनी पृथ्वीराज चौहानचा पराभव केला होता. तर कोठे केला होता ते पण मी तुम्हाला सांगितलं, 1192 मध्ये तराणीच्या दुसऱ्या लढाईत. तर अशा प्रकारे पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मी एक्सप्लेनेशन त्यामुळेच ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं, असं पण क्वेश्चन इथे बनवू शकतो की पृथ्वीराज चौहानचा कोणत्या लढाईत जे आहे पराभव केलेला आहे. तर तुम्हाला तिथे क्वेश्चन आन्सर तिथे देता यायला पाहिजे, तराणीच्या दुसऱ्या लढाईत, आणि वर्ष 1192 आहे. तर असे पण क्वेश्चन फ्रेम होतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ग्रंथ साहेब हा सिखांचा पवित्र धर्म ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर ग्रंथ साहेब जे आहे, ग्रंथ साहेब हा सिखांस धर्मियांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा 11वा अंतिम गुरु मानला जातो. म्हणजे सिखांचा जे आहे अंतिम गुरु त्यांना मानला जातो ग्रंथ साहेब. आणि हे कोणी लिहिलेलं होतं? ऑप्शन ब आहे गुरु नानक यांनी लिहिलेला आहे सिखांचा जे पवित्र ग्रंथ आहे जे. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन होता. त्या नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश राजाचा दरबार नवरत्न दरबार म्हणून प्रसिद्ध होतं. तर कोणता राजा होता ते? तर विद्यार्थी मित्रांनो, नवरत्न दरबार म्हणजे काय? जे जुन्या काळात जे राजे महाराजे होते, बादशाह होते, त्यांच्या सम्राट राज्यामध्ये दरबारमध्ये अनेक गुणी माणसे असायची. तर ती दरबारची रत्ने म्हणून प्रसिद्ध होती. तर अनेक गुणी म्हणजे वेगवेगळे गुण असायचे त्यांच्यात, जसे की एकाला तीर अंदाजी चांगली यायची, त्याच्यानंतर एखादा पेंटिंग चांगलं काढायचं. तर अशा प्रकारे वेगवेगळे माणसे असायची. तर नवरत्न म्हणजे काय? 9 माणसे असायची एका दरबारात, अनेक वेगवेगळे गुणांचे. तर प्रसिद्ध दरबार जे नवरत्न दरबार आहे ते कोण राजा होता त्याचा, ते राजा आपल्याला बघायचं आहे. तर ऑप्शन अ राईट ऑप्शन आहे, अकबर राजाच्या दरबारात नवरत्न दरबार म्हणून प्रसिद्ध होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला जे आहे आजचे क्वेश्चन संपलेले आहे. तर जे कोणी महा LLB 3 इयर किंवा 5 इयर नेक्स्ट इयरसाठी प्रिपेअर करत असेल तर त्यांच्यासाठी कोर्स अवेलेबल आहे. तर त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, त्याच्यानंतर फुल सिलेबस नोट्स, टेस्ट सिरीज, क्वेश्चन बँक, त्याच्यानंतर 2400 नसून 2000 रुपये फीज आहे. तर नेक्स्ट इयरसाठी जे कोणी प्रिपेअर करत असेल तर त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. 1 वर्ष याची व्हॅलिडिटी असते. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करू शकतात. आणि जे कोणी आत्ताची जे टेस्ट आहे
30 मेची जे टेस्ट आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे रिव्हिजनसाठी लागत असेल टेस्ट सिरीज वगैरे तर 30 टेस्ट आहे, त्यामध्ये 999 रुपये फीज आहे त्याची. तर त्यामध्ये तुमचा फुल रिव्हिजन होऊ शकतो. ज्यांना कोणाला म्हणजे करायचं असेल तर करू शकतात. आत्ता जे 30 तारखेला एक्झाम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यानंतर काय बदल पाहिजे तुम्हाला ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला ॲड करूया. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.